आमच्या जाळीच्या देवाची रथयात्रा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या अगोदरपासून असते. ही रथयात्रा 8 दिवसापासून चालत असते. दुरून दुरून भाविक लोक येत असतात. दुरून दुरून भाविक लोक येत असतात आणि देवाचे दर्शन घेत असतात. का त्याच्याकडे महाराष्ट्रातील जाळीचा देव हा सर्वात मोठा देव आहे आणि पॉप्युलर देव आहे. त्यासाठी दुरून दुरून भाविक लोक येत असतात आणि जाळीच्या देवाला एवढं महत्त्व आहे की त्या रथाच्या खाली लोक जात असतात, त्यांच्यावर प्रसाद शिकवत असतात, हे करत असतात, साधू संत येत असतात आणि त्या ठिकाणी जाळीच्या देवाच्या ठिकाणी चक्रधर स्वामींनी वाघिणीच्या पिंडाचं रक्षण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जर त्या देवाच्या यात्रेला गेलं तर देव आपलंसुद्धा रक्षण करतो, आपल्या पाठीशी राहत असतो. म्हणून दुरून लोक जाळीच्या देवाला रथयात्रेला जातात आणि 8 दिवस ही रथयात्रा चालते. तिथे बुवाजी लोक आणि आई हे चक्रधर स्वामींचे भक्त असतात ना. आपण त्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी आणि देवाच्या दर्शन घेण्यासाठी आपण जाळीच्या रथयात्रेला जात असतो ना. मग देव आपली वाट पाहत असतो. आपणही देवाची वाट पाहायला पाहिजे. तसं देवसुद्धा आपल्या भक्ताची वाट पाहत असतो. श्री दंडो दत्तात्रेय महाराज की जय. रथयात्रेला आपण सर्वांनी जायला पाहिजे.